हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? आणि आज आपण बनवत आहोत फिश करी रेसिपी. म्हणजेच फिशमध्ये आहे आपली मोदकं. तर ते प्रॉपर असे क्लीन करून घेतले आहेत मी 3 ते 4 वेळा पाण्यातून. आणि आता त्याची चांगली प्रॉपर अशी खवळे काढून घेतली. त्याच्यानंतर आपल्या वाटपासाठी हे सगळे इंग्रेडियंट्स लागणार आहेत, कांदा वगैरे. आणि त्याच्यामुळे तुम्ही रेड चिली पावडर टाकू शकतात किंवा डायरेक्ट रेड चिली टाकू शकतात. आणि त्याच्याप्रकारे असं त्याचं वाटप तयार होतं. तर असंच पातळसरच करा, जास्त जाडसर असं नका ठेवू. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी फोडणीसाठी सगळ्या गोष्टी लागतात त्याच्या हिशोबाने एका पॅनमध्ये थोडंसं कढीपत्ता, कांदा वगैरे टाका आणि ते लालसर होईपर्यंत शिजू द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे. आणि हळद आणि मसाला तुम्हाला ऑप्शनल आहे, कारण की तुम्ही ऑलरेडी वाटपामध्ये मसाला टाकला होता. त्याच्यामुळे मसाला नाही टाकला तरी चालेल, पण थोडासा तुम्ही टाकू शकता टेस्टसाठी. तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल, कोकणी मसाला असेल, जो काही मसाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. खूप टेस्टी बनते. आणि त्याला जरा शिजण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करा. आणि त्याच्यानंतर जे काही आपली मोदकं आपण क्लीन करून ठेवली होती ती बघा, मी प्रॉपर असं वॉश केली आहे, त्याच्यामध्ये मी ॲड केले. आणि मस्तपैकी त्याचा स्मेल आला होता. आणि अशा प्रकारे आपली मोदकं आपण प्रॉपर शिजून द्यायची. त्याच्यानंतर आपलं जे काही वाटप आपण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि जास्त ढवळायचं नाही, ना ते तुटतील, कारण की ऑलरेडी ते शिजलेलेच आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि ते झाकून ठेवा. आणि 2-4 उकळी येईपर्यंत चांगलं शिजू द्या लो फ्लेमवरती. आणि गार्निशिंगला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाका आणि खूप टेस्ट लागतात. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोकमसुद्धा ॲड करू शकता, जर त्याच्यामध्ये जरासं आंबटसर चव येते. पण मी ऑलरेडी टोमॅटो टाकला होता, त्याच्यामध्ये कोकम नाही टाकले. सो अशा प्रकारे आपली मोदकची रेसिपी तयार झाली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यामुळे टिल देन बाय, टेक केअर. मस्त राहा आणि मस्त खा.